फॉरेनचा नवरा भाग 12. सोहमवर चिडून पिंकी म्हणते, अव तुम्ही काय बोलतायसा? तुमचं तुम्हासनी तरी समजते काय? तुम्हासनी माझा सौदा कराया काय बी कसं वाटत नाही? अव देवा बामणाच्या साक्षीनं तुम्ही माया गळ्यामध्ये डोरलं घातलं होतं आणि आता आता या अशी भाषा बोलताय सवय. जरा सुद्धा लाज कशी नाही वाटत तुम्हासनी? तुम्ही माया गळवीचा फायदा उचलाय लागलायसा. पण मी आता नाही होऊ द्यायची. मी हातनं जाणार आहे असं म्हणून पिंकी घरातून बाहेर जायला लागते. सोहम तिला अडवायचा प्रयत्न करतो, पण पिंकी त्याचा हात झिडकारून घराबाहेर पळत सुटते. सोहम पार गोंधळून जातो. तो पटकन ऑलिव्हरला घेण्यासाठी आतमध्ये जातो. तोपर्यंत पिंकी घराबाहेर दिशेनशी होते. सोहम ऑलिव्हरला कार सीटला बसवतो आणि कार घेऊन पिंकीला शोधायला निघतो. आणि पिंकी कोणत्या दिशेने गेलेली आहे हे त्याला समजत नाही. तो आपला अंदाजाने गाडी चालवत असतो पिंकीला शोधत. इकडे मात्र पिंकी दिसेल त्या रस्त्याला धावत असते. डोळ्यामध्ये पाणी आणि नजरेमध्ये अनिश्चितता घेऊन ती मात्र वेड्यासारखी पळत सुटते. आता बऱ्यापैकी संध्याकाळ झालेली असते. अंधार पसरत असतो. पिंकी धावत धावत बऱ्याच लांब आलेली असते. तिला पुढे कुठे जायचं आहे काहीच कळत नसतं. खूप धावल्यामुळे तिच्या घशाला कोरड पडलेली असते. थकून भागून ती एका ठिकाणी थांबते. तिला काहीच कळत नाही की याच्या पुढे कुठे जायचंय, आपण काय करायचंय हे तिला काहीही समजत नसतं. सोहम मात्र वेगवेगळ्या दिशेला पिंकीला शोधत असतो. पिंकीकडे फोनही नसतो, त्यामुळे फोनवरती कॉल करून ती कुठे आहे हे विचारण्याचा पर्याय नसतो. आता फक्त तिचा शोध घेणे हाच एक पर्याय त्याच्या हातात उरलेला असतो. सोहम खरं तर मनातून खूप घाबरलेला असतो की आता काय करायचं, पिंकीला कुठे शोधायचं, ती कुठे सापडणार ह्या विचाराने तो हैराण झालेला असतो. इकडे पिंकी मात्र एका ठिकाणी शून्यात बघत उभी असते. अजून सुद्धा तिच्या डोळ्यातलं पाणी मात्र थांबलेलं नसतं. आता बऱ्यापैकी अंधार झालेला असतो म्हणून ती एका बाकड्यावरती बसते. घशाला कोरड पडलेली असते, पण जवळ पाणी नाही, काहीच नाही. ती पूर्णपणे थकून बाकड्यावर बसलेली असते. तेवढ्यात तिथे 2-3 माणसांचा एक ग्रुप येतो. त्यातला एक माणूस दुसऱ्या माणसाला खुणावत बोलतो, "Hey, look at that lady. How stunning she is." त्याला प्रतिसाद देत दुसरा माणूस बोलतो, "Yeah, she is awesome. But I think she just lost. Look at her. She is crying." त्यावर त्यांच्या ग्रुपमधला तिसरा जण बोलतो, "Hey, look at her clothes. I think she must be Indian." ते तिघेजण एकमेकांना नजरेनेच काहीतरी खुणावतात आणि पिंकी शेजारी जाऊन बसतात. त्या तिघांची नजर चांगली नसते. त्यातला एक जण पिंकीला बोलतो, "Hey beautiful, do you need help?" त्यावर पिंकीला काय बोलावं कळत नाही. पण ती माणसं काही चांगली नाहीत, त्यांचं इंटेन्शन काही चांगलं नाही हे मात्र तिला समजतं. ती अजूनच अंग चोरून बसते. त्यातला एक जण अजूनच तिच्या जवळ सरकतो, तिला चिटकून बसतो आणि बोलतो, "Hey beautiful, what happened? Hey, why are you worried? Don't worry baby, just relax. Do you need any relaxation?" असं म्हणून तो तिच्या अजून जवळ जाऊ लागतो आणि तिला हात लावायचा प्रयत्न करतो. पिंकी ताडकन उभी राहते आणि त्याच्या मुस्कळात लावते आणि रागाने बोलते, "नालायका, तुला काय या बहिणी नाही त्या वय?" त्यावर ज्याला मारलाय तो अजूनच चवतातो आणि पिंकीचा हात जबरदस्तीने धरतो आणि बाकीचे दोघेही पिंकीवर जबरदस्ती करायच्या उद्देशाने पुढे येतात. तर इथेच ह्या कथेचा हा भाग संपलेला आहे. तर ह्या कथेच्या पुढच्या भागासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर नक्की करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून माझ्या प्रत्येक भागाचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि माझ्या हा भाग तुम्हाला कसा वाटला हे नक्की तुम्ही कमेंटद्वारे मला सांगा. तुमचा अभिप्राय आणि तुमचे लाईक माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. तर असेच माझ्यासोबत जोडलेले राहा आणि भेटूयात पुढच्या भागामध्ये लवकरात लवकर. तोपर्यंत धन्यवाद.